भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला दिल्या जाणाऱ्या सरप्लस निधीबाबत गेल्या 2 वर्षांमध्ये सातत्यपूर्ण चर्चा आपण ऐकत आहोत. याबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मतमतांतरे आपण ऐकत आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक ही एक भारत सरकारच्या मालकीची संस्था असल्याने या संस्थेला मिळालेला प्रॉफिट किंवा सरप्लस हा भारत सरकारच्या मालकीचा आहे असा एक विचार प्रवाह. तर दुसरीकडे देशाची मौद्रिक अधिसत्ता मॉनिटरी अथॉरिटी स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय रिझर्व्ह बँकेचा सरप्लस किंवा प्रॉफिट हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्याच कॉन्टिजन्सी फंड्समध्ये ठेवणे आवश्यक आहे अशा प्रकारचा दुसरा विचार प्रवाह. या दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहामुळे आज भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला दिला जाणारा सरप्लस निधी हा एक त्या ठिकाणी चर्चेचा आणि चिंतेचा विषय त्या ठिकाणी बनलेला आपण पाहत आहोत. आज आपण या विषयाच्या अनुषंगाने अधिकची माहिती आपण घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारला पैसे का देते आणि ते किती द्यायला हवेत याबाबत काही नियमावली किंवा कायद्याची चौकट आहे की नाही याबद्दल देखील आपण अधिकची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. मित्रो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार ही झालेली असून प्रत्यक्षात हा कायदा 6 मार्च 1934 रोजी प्रत्यक्षात आला, त्याला मान्यता मिळाली आणि त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचं कामकाज 1 जानेवारी 1935 पासून सुरू झाले. सुरुवातीच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्य कार्यालय कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं. मात्र 1937 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँक ही स्थापनेच्या वेळी खाजगी भांडवलदारांच्या मालकीची बँक म्हणजेच भागधारकांची शेअर होल्डरच्या मालकीची बँक म्हणून ओळखली जात होती. 1949 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक ही एक खाजगी भांडवलदारांच्या मालकीची बँक म्हणून ओळखली जात होती. मात्र 1948 मध्ये पब्लिक ओनरशिप ट्रान्सफर ॲक्टनुसार 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यालाच नॅशनलायझेशन ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे म्हटले जाते. थोडक्यात भारतीय रिझर्व्ह बँकेवरती जी खाजगी भांडवलदारांची भागधारकांची जी मालकी होती ती मालकी संपुष्टात आणून या बँकेवर 100% गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मालकी निर्माण करण्यात आली. ही मालकी निर्माण करण्यासाठी ज्या भागधारकांनी 10 रुपयाचा शेअर्स खरेदी केलेला होता त्याला 118 रुपये इतकी नुकसान भरपाई देऊन त्यांचे शेअर्स भारत सरकारने स्वतः खरेदी केले. म्हणजे 10 रुपयाच्या शेअर्सला 118 रुपये एवढी नुकसान भरपाई देऊन की त्यांची मालकी संपुष्टात आणली आणि या बँकेवर संपूर्ण भारत सरकारची मालकी ही प्रस्थापित झाली. आणि त्यामुळेच सध्या भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँक किंवा संस्था म्हणून ओळखली जाते. थोडक्यात कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार जर आपण पाहिलं तर तशी भारतीय रिझर्व्ह बँक ही कंपनी म्हणता येणार नाही, परंतु ही एक संस्था आहे आणि तिचं संपूर्ण भांडवल हे भारत सरकारच्या मालकीचे आहे. वस्तुतः कंपनी कायद्यातील किंवा इतर कंपन्यांच्या प्रमाणे जर आपण पाहिलं तर ज्या कंपनीची मालकी ज्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे असते त्या संस्थेलाच त्या कंपनीचा प्रॉफिट किंवा सरप्लस हा मिळणं अपेक्षित असतो. परंतु हा प्रॉफिट किंवा सरप्लस देत असताना संबंधित कंपनी ही स्ट्रेंथन होईल, त्या कंपनीचं भविष्य उज्ज्वल राहील याकरिता आवश्यक असणारा किमान रिझर्व्ह फंड हा मेंटेन करणे आवश्यक असते. तशाच प्रकारची एक तरतूद भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 मध्ये सेक्शन 47च्या अंतर्गत करण्यात आलेली आहे की ज्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला आपल्याकडील एकूण नफ्यामधील किती निधी हा कॉन्टिजेंटी फंड किंवा त्या ठिकाणी सुरक्षा निधी म्हणून त्या ठिकाणी ठेवता येईल यासाठीची तरतूद ही त्यामध्ये करण्यात आलेली आहे. अर्थात या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँक ही त्या ठिकाणी भारत सरकारच्या पूर्ण मालकीची संस्था आहे. इट इज ए सोलली ओन्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा कायदा जो आहे या कायद्यातील सेक्शन 47 जो आहे की ज्यामध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे की जो सरप्लस किंवा प्रॉफिट भारतीय रिझर्व्ह बँकेला प्राप्त होईल
तो सरप्लस हा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. परंतु हा सरप्लस किंवा प्रॉफिट देत असताना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या आर्थिक अडचणी सोडवण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँकेकडे देखील अशा प्रकारचा कंटिजन्सी फंड किंवा त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा निधी हा त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने सेक्शन 47 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अर्थात 2020 पर्यंत जर आपण पाहिलं तर या भारतीय रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या प्रॉफिटमधील जो त्या ठिकाणी सरप्लस फंड जो आहे तो त्या ठिकाणी देण्याची पद्धती ही त्या ठिकाणी वेगळी होती व त्या ठिकाणी 2021 पासून ही पद्धती बदलण्यात आलेली आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेचं आर्थिक वर्ष हे आपल्या आर्थिक वर्षाप्रमाणे नसून ते 2020 पर्यंत जुलै ते जून या पद्धतीचं आर्थिक वर्ष होतं. मात्र 2021 पासून त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जुलै 2020 पासून त्या ठिकाणी नवीन प्रकारे जे इतर सर्व संस्थांना ज्या पद्धतीने आर्थिक वर्ष असते त्याच पद्धतीने की त्या ठिकाणी आर्थिक वर्ष लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे 2020-21 यामधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व ताळेबंद किंवा त्या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट हे त्या ठिकाणी 12 महिन्याचे असणार नाहीत, तर ते केवळ त्या ठिकाणी 9 महिने कालावधीचे असणार आहेत. कारण जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीसाठीच भारतीय रिझर्व्ह बँकेची 2020-21 या कालावधीसाठीची बॅलन्स शीट किंवा अकाउंट स्टेटमेंट असतील. कारण इथून पुढे 2021-22 किंवा या पुढील आर्थिक वर्षामध्ये हे भारतीय रिझर्व्ह बँकेचं आर्थिक वर्ष हे त्या ठिकाणी एप्रिल ते मार्च या पद्धतीनेच त्या ठिकाणी राहणार आहे. या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेला जो सरप्लस आहे तो त्या ठिकाणी द्यायचा की द्यायचा नाही हे ठरवण्याचा अधिकार हा प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा किंवा ज्याला आपण सेंट्रल बोर्ड ऑफ RBI असं आपण म्हणतो की यांचा हा अधिकार असतो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कायद्यातील तरतुदीनुसार सेंट्रल बोर्ड हे त्या ठिकाणी 21 सदस्यांचे बोर्ड असते की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे 4 लोकल बोर्ड्स म्हणजे 4 झोनल ऑफिसेस जे आहेत की त्या वेगवेगळ्या 4 लोकल बोर्डाचे जे डायरेक्टर्स आहेत ते याचे पदसिद्ध मेंबर असतात. त्याचबरोबर भारत सरकारकडून वेगवेगळ्या क्षेत्रातील 10 तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती या सेंट्रल बोर्डवरती करण्यात येत असते की ज्यामध्ये कृषी, फायनान्स, लॉ अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती यामध्ये केली जात असते. त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्समधील 2 ऑफिसर्स देखील या सेंट्रल बोर्डवरती डेप्यूट केले जात असतात. तर अशा प्रकारे एकूण 21 सदस्यांचे सेंट्रल बोर्ड असते. यालाच आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असे आपण म्हणतो. हे बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरवतं की रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या नफ्यातील किती भाग हा सरप्लसच्या स्वरूपात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यायचा किंवा किती भाग त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या कंटिजन्सी फंडमध्ये वर्ग करावयाचा. थोडक्यात भारतीय रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या नफ्याचे वितरण करण्याचे सर्वस्वी अधिकार सेंट्रल बोर्ड ऑफ RBIला असल्याचे आपणास त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे रिझर्व्ह बँकेला उत्पन्न कोणत्या माध्यमातून मिळते आणि रिझर्व्ह बँकेला सर्वसाधारणपणे ठोकळ खर्च कोणकोणत्या प्रकारचे करावे लागतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ज्या माध्यमातून उत्पन्न मिळते त्यामधले काही महत्त्वाचे मार्ग जर आपण पाहिले, इंटरेस्ट ऑन लोन्स गिवन टू द बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील वेगवेगळ्या शेड्यूल्ड बँकांना कर्ज पुरवठा करत असते आणि त्यावरती मिळणारा व्याज. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील केंद्र सरकार व राज्य सरकारांना कर्ज पुरवठा करत असते. या कर्जावरती आकारलं जाणारं व्याज, त्याचबरोबर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती मिळणारं व्याज, फॉरेन करन्सी रिझर्व्हवरती मिळणारं त्या ठिकाणी इंटरेस्ट असेल. त्याचबरोबर रिव्हॅल्युएशन ऑफ फॉरेन ॲसेट्स अँड गोल्ड. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ज्या फॉरेन करन्सीज आहेत की त्याचं मूल्य वाढल्यामुळे जे रिव्हॅल्युएशनमुळे त्या ठिकाणी इन्कममुळे वाढ होत असते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असणारा गोल्ड रिझर्व्ह जो आहे या सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे देखील की त्या ठिकाणी बँकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँक फॉरेन एक्सचेंजमध्ये त्या ठिकाणी डीलिंग करत असते, परकीय चलनाची खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करत असते आणि त्यामधून देखील बँकेला सरप्लस किंवा उत्पन्न हे प्राप्त होत असतं. अशा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेला उत्पन्न मिळते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खर्च देखील या बँकेला करावे लागत असतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक वेगवेगळ्या परदेशी वित्तीय संस्थांच्याकडून घेतलेल्या व्याज किंवा ज्या रकमा त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत, कर्जाऊ स्वरूपात घेण्यात आलेल्या आहेत, बारोड फंड्स जे आहेत त्यावरती द्यावं लागणारं व्याज आहे.
एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर्स आहेत, जे व्यवस्थापनाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे खर्च आहेत. नॉन एस्टॅब्लिशमेंट स्वरूपाचे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च आहेत की जे एका सर्वसाधारण संस्थेला करावे लागत असतात. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट अँड नॉन एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर्स रिझर्व्ह बँकेला देखील करावी लागत असतात. या उत्पन्नामधून एकूण खर्चाची रक्कम वजा जाता जी रक्कम शिल्लक राहते त्याला आपण प्रॉफिट किंवा त्या ठिकाणी सरप्लस असे म्हणू शकतो. आता हा सरप्लस जो आहे की त्या सरप्लसमधून भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वतःकडे कंटिजन्सी फंड्स म्हणजे CF ठेवणं आवश्यक आहे. दिस इज अ स्पेसिफिक प्रोव्हिजन मेंट फॉर द मीटिंग अनएक्सपेक्टेड अँड अनफॉर्सिन कंटिजन्सीज. भविष्यात ज्या अनएक्सपेक्टेड अनफॉर्सिन अशा प्रकारच्या ज्या घटना किंवा संकट निर्माण होण्याची शक्यता असते अशा प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम या कंटिजन्सी फंडमध्ये वर्ग करून ठेवणं अपेक्षित असतं. अर्थात ही कंटिजन्सी किती असावी याबाबत विविध प्रकारचे विचार प्रवाह जगभरातील वेगवेगळ्या अर्थतज्ञांच्या मध्ये असल्याचे आपणास दिसून येते. जगातील वेगवेगळ्या देशातील मध्यवर्ती बँका जर आपण पाहिल्या तर त्यांचे कंटिजन्सी फंड्स मेंटेन करण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. मात्र 2019 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बिमल जलान जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पूर्वीचे गव्हर्नर होते त्यांच्या अध्यक्षतेखाली या कंटिजन्सी फंडच्या निर्धारणाबाबत एक समिती गठीत केली आणि या समितीचे चेअरमन हे बिमल जलान होते. त्याचबरोबर व्हाईस चेअरमन हे डॉक्टर राकेश मोहन, त्याचबरोबर भारत दोशी, सुधीर मनकळ, त्याचबरोबर सौरभ गर्ग आणि NS विश्वनाथन हे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर जे आहेत या व्यक्ती या संपूर्ण समितीमध्ये सदस्य म्हणून होत्या. या सर्व समितीने अभ्यास करून त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या एकूण टोटल ॲसेटपैकी बॅलन्स शीटपैकी किती रक्कम ही त्या ठिकाणी कंटिजन्सी रिस्क बफरमध्ये असणं आवश्यक आहे याबाबतची एक शिफारस त्या ठिकाणी केली आणि त्या शिफारशीनुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने प्रायमरीली from the retained earning is the cumulatively referred to the contingency risk buffer and has been recommended to be maintained within a range of 6.5% to 5.5% of the RBI's balance sheet. म्हणजेच RBIच्या बॅलन्स शीटच्या जास्तीत जास्त 6.5% व कमीत कमी 5.5% एवढा त्या ठिकाणी कंटिजंट रिस्क बफर म्हणजे CRB हा मेंटेन करणं अपेक्षित आहे अशा प्रकारची शिफारस केली आणि ही शिफारस त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वीकारली. अर्थात यापूर्वी अशा प्रकारची कमिटी स्थापन करण्यात आलेली नव्हती किंवा यावरती फारसा काही विचारही करण्यात आलेला नव्हता आणि तशी काही आवश्यकताही त्या ठिकाणी निर्माण झालेली नव्हती. कारण यापूर्वी जर आपण पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेने 7-8% त्या ठिकाणी कंटिजंट रिस्क बफर हा मेंटेन केलेला होता. याच्यामध्ये एक सर्वसाधारण लॉजिक असं असतं की ज्या देशातील मध्यवर्ती बँकेकडे कंटिजंट रिस्क बफर हा फंड मोठ्या प्रमाणात असतो ती बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक असते, ती कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाला सामना करू शकते. जे एका प्रकारचा हेल्थ इंडिकेटर या प्रकारे आपण त्याच्याकडे पाहू शकतो. ते सर्वसाधारणपणे ज्यांच्याकडे शिल्लक रक्कम किंवा सुरक्षा निधी हा अधिक ती संस्था ही सक्षम असते. याच नियमाप्रमाणे रिझर्व्ह बँक देखील जास्तीत जास्त रिस्क बफर हा मेंटेन करण्याचा प्रयत्न यापूर्वी करत होती. मात्र 2019 मध्ये अशी नेमकी काय गरज निर्माण झाली की ज्यामुळे हा रिस्क बफर जो आहे हा कंटिजंट रिस्क बफर जो आहे तो रिडिफाईन करण्याची आवश्यकता निर्माण झाली हे त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु विमल जलान या कमिटीने मात्र अशी शिफारस केली की हा कंटिजंट रिस्क बफर जो आहे तो 6.5% ते 5.5% या दरम्यानच असणं अपेक्षित आहे ही शिफारस केली आणि त्या शिफारसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ॲक्सेप्ट केल्या आणि त्यानुसार की त्या ठिकाणी 1919 पासून पुढील प्रक्रिया सुरू झाल्याची आपण पाहत असतो. तर यामध्ये या चार्टमध्ये जर आपण पाहिलं टेबलमध्ये 2015-16 पासून ते 2019-20 पर्यंतची आकडेवारी आपल्याला पाहायला मिळेल. रिझर्व्ह बँकेला वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेला इन्कम, रिझर्व्ह बँकेने केलेले एक्सपेन्सेस, त्याचबरोबर त्या ठिकाणी डिस्पोजेबल इन्कम, त्याचबरोबर ट्रान्सफर ऑफ फंड, सरप्लस टू दी गव्हर्नमेंट, बफर आणि त्याचबरोबर ॲसेट डेव्हलपमेंट फंड आणि बफरचं पर्सेंटेज या सर्व गोष्टी या टेबलमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे सर्व आकडे बिलियन रुपीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2015-16 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने या ठिकाणी जर आपण आकडेवारी जर पाहिली तर 65,876 कोटी रुपये हे भारत सरकारला दिलेले होते. परंतु तेच जर आपण 2018-19 साली जर आपण पाहिलं तर इथे मात्र खूप मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
1,75,987 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम की त्या ठिकाणी बिमल जलान या कमिटीच्या शिफारशीमुळे भारत सरकारला त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने दिलेली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा एवढा मोठा निधी रिझर्व्ह बँकेने आपल्या बफरमधून काढून सरप्लसमधून तो त्या ठिकाणी भारत सरकारला दिला, तेव्हा हा विषय अधिक चर्चेचा विषय त्या ठिकाणी बनल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 2019-20 मध्ये देखील जर आपण पाहिलं तर 57,128 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी भारत सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि सध्या या वर्षी की जो 9 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीमध्ये जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेला जो प्रॉफिट किंवा सरप्लस आहे त्याच्यामधला की त्या ठिकाणी 99,122 कोटी रुपये एवढा सरप्लस हा भारत सरकारकडे वर्ग करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी 21 मे 2021 रोजी की त्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डने त्या ठिकाणी घेतला. आणि पुन्हा एकदा या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रो, जर आपण रिझर्व्ह बँकेचं जर बफर आणि असेट डेव्हलपमेंट फंड जर आपण पाहिले तर यामध्ये सर्वसाधारणपणे ट्रेंड जर आपण पाहिला तर यामध्ये 2015-16 पासून ते त्या ठिकाणी 2017-18 पर्यंत जर आपण पाहिले तर याच्यामध्ये सातत्याने वाढ होत गेलेली आहे. मात्र 2018-19 नंतर मात्र त्याच्यामध्ये फार मोठी जी वाढ होणं अपेक्षित होतं ती वाढ झालेली आपल्याला दिसत नाहीये. त्याचबरोबर की या बफरचं जे पर्सेंटेज जे आहे टोटल असेट व्हॅल्यूशी जे पर्सेंटेज आहे, बॅलन्स शीटच्या व्हॅल्यूशी जे पर्सेंटेज आहे ते 2015-16 ते 2020-21 या कालावधीत जर आपण पाहिलं तर ते त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, हीच त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या भविष्यातील आर्थिक सक्षमतेच्या दृष्टिकोनातून एक चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर केवळ त्या ठिकाणी सरप्लस ट्रान्सफर आणि त्याचं पर्सेंटेज या गोष्टी पाहण्यापेक्षा ॲक्च्युअल फिगर जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर या फिगर जर आपण त्या ठिकाणी या बार चार्टमध्ये जर घातल्या तर आपल्याला एक इन्क्रीजिंग ट्रेंड याच्यामध्ये दिसून येईल. म्हणजे जर आपण 2010-11 पासून ते 2020-21 या कालावधीत भारतीय रिझर्व्ह बँकेने भारत सरकारला किती निधी सरप्लसच्या स्वरूपात म्हणजे नफा त्या ठिकाणी दिला याची आकडेवारी जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की 10-11ला केवळ 15,000 कोटी रुपये, तर त्या ठिकाणी 15-16 या आर्थिक वर्षामध्ये 65,800 कोटी रुपये, त्याचबरोबर त्या ठिकाणी 2017-18 मध्ये 50,000 कोटी रुपये आणि अचानक 2018-19 मध्ये 1,75,000 कोटी, 2019-20 मध्ये 57,000 कोटी आणि 2020-21 मध्ये 99,000 कोटी एवढी मोठी रक्कम त्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँक ही त्या ठिकाणी भारत सरकारला देत आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भारत सरकारच्या मालकीची ही संस्था असल्यामुळे या रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या नफ्यावरती हा भारत सरकारचा त्या ठिकाणी हिस्सा किंवा त्या ठिकाणी हक्क आहे. परंतु त्या ठिकाणी दुसरी बाब त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने आपण पाहणं गरजेचं आहे, ती म्हणजे रिझर्व्ह बँक अधिक सक्षम करायची असेल तर रिझर्व्ह बँकेकडचे हे जे बफर फंड जे आहेत ते अधिक मोठ्या प्रमाणात कसे वाढतील याच्यासाठी रिझर्व्ह बँकेकडचा हा सरप्लस काढून न घेता तो रिझर्व्ह बँकेच्याच बफर फंडमध्ये त्या ठिकाणी अधिक मेंटेन करण्याची आवश्यकता असते. मात्र याकडे 2017-18 नंतरच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. याचे भविष्यात दूरगामी परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थक्षमतेवरती ह्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहेत. जेव्हा भविष्यात खूप मोठं आर्थिक संकट हे त्या ठिकाणी आपल्यासमोर उभे असेल की त्यावेळेला अशा वेळेला ही भारतीय रिझर्व्ह बँक ही एक सक्षम बँक म्हणून त्या ठिकाणी उभी राहू शकणार नाही. मात्र दुसरीकडे आजच्या कोविडच्या किंवा यासारख्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये भारत सरकार ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सेस करण्यासाठी आवश्यक असणारे निधीचे सोर्स शोधत आहे. मात्र हे सोर्स शोधत असताना टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे त्याच्यामधील टॅक्स रेव्हेन्यूकडे देखील मोठ्या प्रमाणात फोकस केलेला आहे. मात्र नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा प्रॉफिट हा अपेक्षित असतो. मात्र त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेकडचा प्रॉफिट काढून घेणं हे फारसं देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून हे फारसं हितावं त्या ठिकाणी दिसणार नाही. मात्र त्या ठिकाणी याचा एक विपरीत परिणाम जो आपल्याला दिसून येतो आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँकेकडचा जो कंटिजेंटी फंड जो आहे तो त्या ठिकाणी दिवसेंदिवस जो वाढायला हवा होता, कंपॅरेटिव्हली त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती, ती अपेक्षित वाढ ही याच्यामध्ये होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि ही एक भविष्यातली चिंतेची बाब म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहावी लागेल. धन्यवाद.